तुमच्यासोबत कधी असं झालंय का? इव्हेंट प्लॅनर तुम्हाला लवकर बोलवतात पण त्यांचं डेकोरेशन अजून रेडी नसतं. आज असंच काहीचं सिच्युएशन आम्ही हँडल केलंय. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी या फील्डमधील जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी एक LED पावर लाईट्सची बेसिक ट्रिक शेअर करणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा. नमस्कार मित्रांनो, मी जय स्वागत करतो तुमचं जे इफेक्ट्समध्ये. नेहमीप्रमाणे आपल्या वेअरहाऊसमधून सर्व सामान आपल्या व्हॅनमध्ये लोड करून पोहोचलो आपल्या व्हेन्यूवर, जो होता डोंबिवलीतील मातोश्री बँक्वेटमध्ये पोहोचताच आम्हाला कळालं की बलून डेकोरेशनचं काम अजून सुरू होतं. फायनल स्टेज लेआउट रेडी नव्हते, त्यामुळे आम्ही आमचा LED सेटअप टेम्पररी स्टेजच्या बाजूला करायला सुरुवात केली. सर्वात आधी एंट्री गेट रेडी होता, तर त्यासाठी त्याला 2 LED पावर लाईट सेट करून घेतले. लाईट्स अँगल प्रॉपरली सेट करून सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून आम्ही सर्व केबल्सला प्रॉपरली टेपिंग केली, जेणेकरून कुणाचाही पाय अडकणार नाही आणि सेटअप हे नीट दिसेल. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खास आपल्या बिगिनर्ससाठी एक सिंपल पण युजफुल लाइटिंग ट्रिक घेऊन आलोय, ती म्हणजे मास्टर स्लेव्ह सेटअप. त्यासाठी सर्वात पहिले तुम्ही सर्व LED पार्ट्सचे XLR आणि पॉवर पॅचिंग करून घ्यायचंय. इथं आपण बघू शकतो जिथे मेल आणि फिमेल आपण दोघांना पॅच करून घेतलेलं आहे. आणि एक इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे एकाच सिंगल सिरीजमध्ये जास्त लाईट्स कनेक्ट करू नका. कमीत कमी 10 ते 12 पॉवर लाईट्स एकाच चेनमध्ये ठेवा. त्यामुळे तुम्हाला केबल्सचे हिटिंग इश्यू येणार नाहीत आणि लाईट्सची लाईफही चांगली राहील. तर येऊयात आपल्या आजच्या टॉपिकवर, जो आहे मास्टर स्लेव्ह. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्व LED स्लेव्ह मोडला सेट करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही स्टेजला 10 LED लावले असेल तर त्यापैकी तुम्हाला 9 LEDs हे स्लेव्ह मोडला करून जो उरलेला आपला जो बॅलन्स एक LED आहे त्याला आपल्याला मास्टर करायचा आहे. आपला जो मास्टर LED असणार आहे तो बाकीच्या ज्या उरलेल्या ज्या LEDs आहेत त्यांना तो कमांड देणार. जी प्रोग्रामिंग तुम्ही ह्या एका LEDला सेट करणार तीच प्रोग्रामिंग बाकीचे 9 LED कॉपी करून घेणार. तुम्हाला एखादा पर्टिक्युलर कलर सेट करायचा आहे किंवा तुम्हाला LEDs ऑटो रन करायचे आहेत, तर त्या मोमेंटला तुम्हाला असं प्रत्येक LEDला जाऊन प्रोग्राम करण्याची गरज नाही. इन शॉर्ट, मास्टर लाईटवर तुम्ही जे काही कलर डिमर सेट कराल ते ऑटोमॅटिकली बाकी सर्व लाईट्स कॉपी करतील. पण यासाठी तुमच्या सर्व LEDsच्या XLR प्रॉपरली वर्किंग असणं गरजेचं आहे. ही ट्रिक टाइम सेव्हिंग आणि युनिफॉर्म लाइटिंग मेंटेन करायला मदत करते. जर ही ट्रिक तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपकमिंग व्हिडिओसाठी जे इफेक्ट्सला फॉलो करा.